पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। दूषित पाणी पुरवठ्याबाबत काँग्रेस पक्षाचे धरणे आंदोलन। पेण शहरातील दूषित पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर काँग्रेस पक्षाने नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन केले। काँग्रेस पक्षाचे पेण शहराध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान संदीप पाटील यांनी शहरातील नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होत असूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गंभीर नसल्याचा आरोप केलाय। निवडणुकीच्या काळात पाणी प्रश्नावर मोठी आश्वासने देणारे नगरसेवक आता गप्प का आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। पेणकरांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न असून तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी शहरातील पाणी पुरवठा योजना केवळ कागदावरच असल्याचा आरोप करत पेण नगरपालिकेला निवेदन सादर केले। याबाबत पेण नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सीओ यांनी सांगितले की पाणी पुरवठा योजनेचा पाठपुरावा सुरू असून दूषित पाणी पुरवठ्याच्या समस्येवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे। पेण शहरातील नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल। तसेच आंदोलनकर्त्यांनी केलेल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे। मी मला व्हॉट्सअपवर पण पाठवता किंवा आम्हाला कुठूनही मेल आला। सकाळी आम्ही तुम्हाला लगेच एक ते 1.5 तासात तुम्हाला तो लेखी खुलासा देईल। मी तिथे दबाव जनतेचा दबाव निर्माण करून आपण ती मंजुरी खेचून आणू शकतो। ज्या काही अडचणी आहेत आम्हाला जे समजलं की सांडपाणी प्रकल्प आधी तुम्ही करा। नाही आपण मॅडम काम करूया, आपण तुमचे जे प्रश्न आहेत ना वाटल्यास चर्चा करू आपण। तोपर्यंत आमचं मी यांना आधी पण पाणी पुरवठा विभागाला आधी जी आता वस्तुस्थिती आहे ना मॅडम ती तुम्हाला मी विशद करतो इथं आपल्या समोर, आणि त्याप्रमाणे आपण जे निवेदन दिलेलं आहे ना त्या अनुषंगाने खुलासा आम्ही प्रशासनाच्या विरोधात नाहीत, आम्ही सोबत आहोत बरोबरीनं। इथे काय गरज आहे जनतेची, जनतेला हे पाणी लगेचच का पाहिजे, येणाऱ्या काळामध्ये त्याचे दुष्परिणाम काय होणार आहे हे वरती बसलेल्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्यासाठीचा आमचा लढा आहे। आज आम्ही पेण तालुका काँग्रेसच्या वतीनं पेणकरांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं यासाठी इथे आंदोलन केलं होतं, परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तत्काळ त्याची दखल घेतली आणि त्यांच्या दालनामध्ये त्याची बैठक आयोजित करण्यात आली होती। त्या अनुषंगानं पेणकरांना शुद्ध पाणी मिळालं पाहिजे ही ठाम मागणी आम्ही त्यामध्ये लावून धरली होती आणि त्यांनीसुद्धा प्रस्तावित जी योजना आहे ती योजना शासन स्तरावर आहे आणि तिची लवकरात लवकर कशी मंजुरी घेता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाईल। परंतु आंदोलनाच्या माध्यमातून आम्हीसुद्धा सांगितलं की ते प्रस्ताव कुठपर्यंत पोचलेले आहेत, त्याचा फॉलोअप आपण कुठपर्यंत घेतलेला आहे त्याचीसुद्धा आम्हाला माहिती देण्यात यावी, जेणेकरून आंदोलनाच्या माध्यमातून आम्हीसुद्धा तमाम पेणकरांच्या वतीनं एक तीव्र आंदोलन करून ती योजना लवकरात लवकर कशी मंजूर करून घेता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाईल। हे आंदोलन करत असतानासुद्धा आम्ही विविध सामाजिक संघटना किंवा अनेक इतर जे राजकीय लोकांनासुद्धा कळवलं होतं, परंतु काही लोकांनी या आंदोलनात का आले नाहीत याची कोणत्याही प्रकारची आम्हाला माहिती नाही आहे। परंतु आम्ही करत असलेलं हे आंदोलन जनतेचं आंदोलन आहे। जोपर्यंत पेणकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे। 15 दिवस पाणी येत नाही लोकांना, ही किती दुर्दैवी बाब आहे। बरं जे पाणी येतंय ते तरी पिण्यायोग्य आहे का? त्यामध्ये अशुद्ध पाणी पुरवठा केला जातो। ज्याचे जे रिपोर्ट आलेले आहेत आपल्याकडे त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट आहे की त्याच्यामध्ये ई कॉईल म्हणजे संडासमध्ये माणसाच्या आणि जनावरांच्या संडासमध्ये जो जीवाणू आढळतो त्याचं प्रमाण 16 ऐवजी 0 पाहिजे। एक जरी आढळला तरी सुद्धा ते पाणी पिण्यायोग्य नाहीये आणि असं अशुद्ध पाणी पिण्यामुळे जे किडनीचे आजार आहेत, अतिसार आहे, उलटी आहे, गरोदर महिलांना होणारे आजार आहेत, अशा पद्धतीचे आजार वाढत आहेत। कारण हे पाणी आपण वर्षभर पितो। सध्या पेण नगर परिषदेची जी लोकसंख्या आहे 80,000, त्यांना 22 MLD शुद्ध पाण्याची गरज आहे। पण सध्या जे प्लांट आहेत आपल्याकडे शुद्धीकरणाचे ते 11.5 MLD पाणी शुद्ध करतात आणि 10.5 MLD अशुद्ध पाणी हे वर्षभर आपल्याला मिळतं। म्हणजे एकूणच काय तर आपण वर्षभर अशुद्ध पाणी पितोय। त्याची चर्चा फक्त पावसाळ्यात होते कारण त्याचा रंग डोळ्यांनी दिसतो, पण वर्षभर आपण अशुद्ध पाणी पितोय। नगर परिषदेने जी आश्वासनं दिली, इथल्या नेत्यांनी जी आश्वासनं निवडणुकीदरम्यान दिली, 149 कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली, त्याचं माहिती अधिकारात माहिती घेतली तर त्या योजनेचा फक्त
बाकी सर्व कार्यवाही निरंक आहे, मग ह्या योजना मंजूर करण्यासाठीचा पाठपुरावा कोणी का करत नाहीये? तर आता हे आंदोलन जे आहे हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असलं तरी हे जनतेच्या मनातलं आंदोलन आहे. ताई, एक प्रश्न आहे माझा, पेनकरांना फसवलं जातंय का? नक्कीच फसवलं जाते. त्यामुळे आम्ही मागणी केली आहे की हे अशा पद्धतीचं जनजागृतीचं पत्रक नगर परिषदेच्या नगरसेवक असतील, आरोग्य विभाग असेल, त्यांनी घरोघरी जाऊन दिलं पाहिजे की लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे अशुद्ध पाणी येत आहे म्हणून हे निवडून आलेले नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत, यांनी घरी घरी जाऊन लोकांना हे सांगितलं पाहिजे की लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे. आम्ही अशी मागणी सुद्धा केलेली आणि येत्या वर्षभरामध्ये शुद्धीकरणाचे प्लांट आणि पाणी पुरवठा योजना येतवण्यापासून पेण शहरासाठीची मंजूर करून ती पूर्ण झाली पाहिजे. जोपर्यंत पाणी पुरवठा योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत पेण नगर परिषदेच्या कुठल्याही सत्ताधारी पक्षाच्या किंवा अन्य कुणीही कुठल्याही विकास कामाचा गाजावाजा केला नाही पाहिजे. हे रील स्टार नगरसेवक नगराध्यक्ष यांना आमचा इशारा आहे. नाहीपेक्षा त्यांनी जबाबदारी समजून अजून किती वर्ष तुम्हाला पेण शहराच्या समस्या समजण्यासाठी निवडून द्यायचं? तिसरी टर्म आहे, तीन टर्म मध्ये तुम्हाला समस्या कळल्या नसतील तर घरी बसा राजीनामा देऊन. लोकांना मारण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. तुम्ही प्राथमिकता काय आहे तुमची? रस्ते प्राथमिकता आहे का? सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, चांगले सुस्थितीत असलेले डांबराचे रस्ते खोदून कॉन्क्रिटीकरण केलं. नगर परिषदेकडे निधी नाहीये असं नाहीये. कामाची प्राथमिकता तुम्ही ठरवत नाहीये. 5 कोटीचं स्मशान बांधताय, रुग्णालयावर 1 रुपया खर्च नाही, पाणी पुरवठा योजनेवर 1 रुपया खर्च नाही. म्हणजे लोकांना मारण्यासाठीच्या योजना आहेत तुमच्याकडे, जगण्यासाठीच्या नाहीयेत. तर हा इशारा आहे फक्त आणि ही सुरुवात आहे. जनता जर प्रश्न विचारायला लागली तर मात्र यांना उत्तर देताना सर्वोपरी पळ होणार आहे. ही फक्त सुरुवात आहे आज, एवढंच आम्ही या निमित्ताने सांगतो. आता जे काय पिण्याच्या पाण्यासंदर्भात जे आंदोलन झालं, आंदोलकांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याबाबत किंवा शहरात सध्या अशुद्ध पाणी पुरवठा होतोय याबाबत आंदोलकांनी ज्या मागण्या केल्या त्याबाबत नगरपालिका प्रशासनाचं म्हणणं असं आहे की ह्या महिन्याच्या जुलै महिन्याच्या 6 तारखेला जो प्रचंड अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात डोंगरावरील गाळ किंवा जे काय माती आहे हे प्रचंड प्रमाणात नदी स्रोतात आले आणि आपण जॅकवेलद्वारे नदीचं पाणी हे 2 फिल्ट्रेशनद्वारे आपण पाणी शुद्ध करतो. अचानक एवढ्या प्रमाणात गाळ किंवा पाणी आल्याने, गाळयुक्त पाणी आल्याने आपल्या यंत्रणेवर, फिल्ट्रेशन यंत्रणेवर त्राण पडला. त्यामुळं मागील काही दिवसात पाणी हे गढूळ येत होतं, परंतु ते गढूळ पाणीसुद्धा आपण पूर्ण अशुद्ध नव्हतं तर त्याच्यावर ट्रीट करून ॲलम आणि क्लोरीनची मात्रा देऊन ते आपण पुरवत होतो, परंतु त्याचा रंग गढूळ होता. या दृष्टीने शहराला पाणी पुरवठा शुद्ध करण्याच्या दृष्टीने आपण तातडीने काही उपाययोजना केलेल्या आहेत, तज्ज्ञांची कमिटी नेमलेली आहेत, त्यांचा आपण सल्ला घेत आहोत. दोन्ही फिल्ट्रेशन प्लॅन्ट पूर्णपणे ॲक्टिव्ह केलेले आहेत, त्याची कपॅसिटी वाढवण्यासाठीही आपण पूर्णतः प्रयत्न करत आहोत. दुसरं महत्त्वाचं योजना म्हणजे की आपली जी पेण शहर पाणी पुरवठा पाणी पुरवठा योजना ही शासनाच्या अंतिम मंजुरीस्तव आहे आणि शहराचा 2045ला होणारा पाणी पुरवठा गृहीत धरून आपण ती योजना केलेली आहे. ती योजना मंजूर झाल्यानंतर त्याच्यामध्ये नदी हा स्रोत नसून हेटवणे डॅम आणि आंबेघर डॅममधून आपण पाणी उचलणार आहोत आणि त्याद्वारे पेण शहराला पाणी पुरवठा करणार आहोत. त्याच पद्धतीने एक तातडीची उपाययोजना म्हणून पेण नगरपालिकेतर्फे स्वतःच्या निधीतून एक 11 कोटीचा खर्च करून तातडीने आंबेगाव धरणातून पाणी आणून ते आपल्या शहराला फिल्ट्रेशनद्वारे पुरवठा करणार आहेत. त्यामुळे एवढंच सांगू इच्छितो की पेण नगरपालिका प्रशासन हे पूर्णतः शहराला किंवा शहरातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्याबाबत कटिबद्ध आहे. त्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाचे प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.